महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। शिवसेना शिंदे गट पक्षाचे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल। तळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीला वेग आला आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन 16 जानेवारीपासून सुरुवात झाली। मात्र 19 तारखेपर्यंत एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नव्हता। जशी मुदत तारीख जवळ आली तशी शिवसेना शिंदे गट पक्षाकडून तळा तालुक्यातील 4 पंचायत समिती गणातून व जिल्हा परिषद 2 गटातून अर्ज दाखल केले। 85 बोरघर हवेली गटातून डॉक्टर अनंत वामन खराडे व संतोष नामदेव आमले, 86 चरई खुर्द सुलभा संतोष काप, 87 राहटाड चंद्रकांत विठ्ठल मुकण, कविता विठोबा मुर्तुंगे, रोशनी रमेश तानलेकर, जिल्हा परिषद गट 43 चरई खुर्द सुलभा संतोष काप, 44 राहटाड रोहिणी रमेश पिंपळे यांनी आज 20 रोजी मोठ्या शक्ती प्रदर्शन करत लव्या जाम्यासह ढोल ताशांच्या गजरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, माननीय मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांचे प्रतिमा उंचावून भगवामय वातावरणात अर्ज दाखल केले। यावेळी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, अनिल नवगणे, तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके, लीलाधर खातू, कैलास पायगुडे, नमित पांढरकामे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, विभाग प्रमुख, संघटक, महिला आघाडी, शिवसैनिक, कार्यकर्ते आदी उपस्थित होते। तळा तालुक्यात चरई खुर्द आणि राहटाड हे 2 जिल्हा परिषद गट आहेत, तर बोरघर हवेली, चरई खुर्द, राहटाड आणि मांदाड असे 4 पंचायत समिती गण आहेत। 2017 साली पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सर्वच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते। यावेळी रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष पाहता चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे। रायगड जिल्ह्यात सत्ता स्थापनेसाठी तळा तालुक्यातील 2 जिल्हा परिषद गट दोन्ही पक्षांना महत्त्वाचे आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी किशोर पितळेसह तृप्ती भोईर, तळा।